ही संख्या आता पुढे 3 दिवस खूप वाढणार आहे। या उद्घाटन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि खासदार असून अगदी शालीनतेने आणि लोकांच्या व्यथा समजून घेऊन वेळ पडली तर प्रशासनावर कसा असावा याची चर्चा गावामध्ये लोक करतात। असं नेतृत्व खऱ्या अर्थाने सुनील भाऊचं आहे। वडगावकर साहेब, तुम्ही सुनील भाऊच्या काळामध्ये लोक हिताच्या कामाच्या संदर्भामध्ये प्रशासनाने कशी काळजी घ्यावी, प्रशासनाचा वचक कसा असावा हे सुनील भाऊच्या नेतृत्वातून अनेक वेळा दिसून आलं। या ठिकाणी व्यासपीठावर विदर्भ केसरी माझे बंधुमित्र संजयजी तिरथकर, दुसरे बंधुमित्र डॉक्टर संजयजी शिरवाते, राजूभाऊ पहले के बारे में मैं अभिनंदन आपका इसलिए करता हूँ, जीवनकर दादा जीत बसा खुर्चून पडले तर दुसरं दुखणं सुरू होईल, लेकिन कोई वर्ग नहीं देता नहीं किसी कार्यक्रम में। मैं मेरे को कोई दिक्कत नहीं आएगी बोलने में, ये हकीकत है। परंतु एक माणूस सिंधी समाजाचं नेतृत्व करत असताना पुढे आला आणि दुर्गादेवी असो, गणेश उत्सव असो, असे सोशल बोलता सिंधी समाज के समाज भूषण तुम हो नाना करने, मेरे नजरों में दूसरा हो नहीं सकता। उसने कितनी भी दौलत कमाई, लेकिन वो अगर लोगों के काम में नहीं आता होगा तो वो दौलत उसके हमारे कोई काम नहीं। लेकिन तुम्हारा दिल बड़ा है, इसलिए मैं तुम्हारा खासतौर से यहाँ अभिनंदन करता हूँ। आणि हा कार्यक्रम उदय साकोसेचं याच्या कार्यक्रमामध्ये मोठं योगदान आहे। फोटोग्राफर असोसिएशन या महानगरामध्ये निर्माण करण्यामध्ये सुद्धा उदयचं मोठं योगदान राहिलेलं आहे। आता त्या असोसिएशन मध्ये थोडा दुसरा भाव, एखादी संघटना पुढे येते तेव्हा त्याच्यामध्ये आपसामध्ये एकमेकाचं पटत नाही, मग श्रेय घेण्याच्या भानगडी निर्माण होता। प्रवीण भाऊ, तुम्ही हे झाड उदयला लावून दिलं आणि उदयने त्याचा वटवृक्ष केला, हे खरं आहे। या ठिकाणी मुरगेंद्र मठ संस्थानचे अध्यक्ष सुभाष दादा आहे, रुद्रभूमीचे अध्यक्ष आमचे सदानंदप्पा आहे, राजाभाऊ हेरे आहे, बाळासाहेब आहे। प्रत्येकाचं नाव घेण्यामध्ये वेळ जाईल खरोखर। आणि फोटोग्राफर असोसिएशन म्हणा की उदयचं या क्षेत्रामध्ये योगदान म्हणा, 3 दिवस ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनी या ठिकाणी राहणार आहे आणि राज्यातून सगळ्या ठिकाणाहून हे फोटो या ठिकाणी प्रदर्शनात लावलेले आहे। शेवटी फोटो हा विषय असा आहे की प्रत्येकाला आवडतो आणि तो जर नीटनेटका नसला, एखाद्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा तुम्ही फोटो काढा, तोही जरा व्यवस्थित उभा राहा, लगेच झटकून बिटकून चेहरा बिरा, ही जादू आहे फोटोमध्ये। आणि स्माइल म्हणजे तो फोटो काढताना इकडे फोटो काढणारा म्हणतो की थोडं हसा, पण त्याच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य येतो, इतकी जादू फोटोमध्ये आहे खऱ्या अर्थानं। आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा या फोटोचं फार महत्व आहे। एखादी बातमी विना फोटोची लावलेली कशी आणि फोटोची लावली की त्याचं महत्व किती वाढते हे बघा। आणि हे काही साधं काम नाही, मोठं काम आहे। आणि या क्षेत्रामध्ये उदयनी खूप नाव कमावलं आणि या मुरगेंद्र मठ सारख्या पवित्र ठिकाणी त्यांनी आज ही प्रदर्शनी केली। सुरुवातीला तो माझ्याकडे आला, म्हणजे दादा आता खरी गोष्ट अशी आहे भाऊ, तुम्हाला आणि खासदार साहेबाला सांगितलं पाहिजे की उदयच्या आई अगदी काही दिवसाआधी त्या देवाघरी, आणि हा थोडा डिस्टर्ब झाला की आता हा कार्यक्रम रद्द करायचा। परंतु माझ्याकडे आला आणि म्हणायला
ती अचानक घटना घडली। त्याचे आई वडील हे अगदी विद्यार्थी जीवनापासून माझ्यावर प्रेम करणारे आई वडील दोघंही निघून गेले, परंतु हे कर्तृत्ववान दोघंही भाऊ आणि त्यांची बहीण लहान ही पण कर्तृत्ववान आहे। हे उदयने सांगितल्यावर मी म्हटलं तू कार्यक्रम घे आणि काही चिंता करू नको, तुझा मोठा भाऊ म्हणून आपल्या कुटुंबातला पोरगा म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहू। आणि तो म्हणजे सगळी तयारी झाली आहे, परंतु आता काय करू सुचत नाही। परंतु ईश्वराच्या कृपेने त्याच्यातून बाहेर निघून त्यांनी हा कार्यक्रम सुंदर आयोजित केला। मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि कधीही तुमच्या या सगळ्या कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल केव्हाही मदत लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत। काँग्रेस पक्ष सुद्धा या सगळ्या कलावंतांना आणि या सांस्कृतिक क्षेत्राला न्याय देण्याचं नेतृत्व सगळं व्यासपीठावर बसलेलं आहे। मी एक त्यांनी घडवलेला कार्यकर्ता म्हणून तुम्हाला एक अभिवचन देतो की महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या की सागर नागठाणेसारखा कलावंत आपल्या गावामध्ये आहे आणि अशा मुलांसाठी महानगरपालिकेतून जे जे सहकार्य त्यांना करता येईल ते पुढच्या काळामध्ये 100% केल्या जाईल, याच्यात तीळमात्र शंका नाही। आणि खूप सुंदर तुम्ही हे आयोजन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो। अधिकही काही अडचणी आल्या तर तुम्ही सांगा, 3 दिवसामध्ये कुठलीही अडचण आली तर मी तुमच्या सोबत आहे। तुला माझा स्वभाव चांगला माहीत आहे। तू काल रात्री सांगितलं की दादा, आता मी सुनील भाऊला व्यासपीठावर सांगितलं की रात्री इथं जर तुम्ही आले असते तर कचराच कचरा आणि सकाळी येऊन सगळं चकाचक झालं। या ठिकाणी नाट्य क्षेत्रामध्ये गाडगे महाराजांचा ज्यांनी रोल केला आणि प्रत्यक्ष गाडगे महाराज काय आहे हे तरुण पिढीसाठी या आजच्या युगामध्ये गाडगे महाराज समजणं फार आवश्यक आहे। गाडगे महाराज समजले सुनील भाऊ तर समाजामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती होईल, नाही तर आपण काय करून राहिलो हा संशोधनाचा विषय आहे। ते माणिक दादा देशमुख, MT नाना देशमुख या ठिकाणी आले, त्यांचे सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करावं अशी तुम्हाला विनंती करतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद।